विद्यार्थ्यांनो, चला तर आपापली ही जी पाठ्यपुस्तकं आहेत ती जवळ घेऊन बसा. आपल्याला आज आपल्या इयत्ता 7वी मराठी भाषा या विषयातील पुढचा भाग घ्यायचा आहे. तो म्हणजे आपली कविता 7वी माझी मराठी. माझी मराठी या कवितेच्या नावातच माझी हा शब्द आहे. ही मराठी भाषा कोणाची आहे? माझी आहे. सगळ्यांचं पाठ्यपुस्तक तुमच्या जवळ पाहिजे बरं का. याच्या कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी. कवयित्रींचं नाव काय आहे? मृणालिनी कानिटकर जोशी. तर या मृणालिनी कानिटकर जोशी या कवयित्रींचा आपण आधी परिचय पाहूया. मृणालिनी कानिटकर जोशी यांचा जन्म 1969 म्हणजे 1969 या वर्षी झालाय. आकाशवाणी व दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे लेखन या मृणालिनी कानिटकर जोशी यांनी केलेले आहे. सीमंतिनी हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. त्याचं नाव काय आहे? सीमंतिनी. सगळ्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकात व्यवस्थितरित्या त्यांच्या परिचयामध्ये पाहायचं आहे बरं का. सीमंतिनी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कवयित्री काय सांगतायत या कवितेत आपल्याला की मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते, एक आपलेपणाची भावना आपल्या मातृभाषेविषयी. मातृभाषा म्हणजे कोणती भाषा बरं? तर आपण जन्मापासून आपल्या आईच्या तोंडून पहिल्यांदा जी भाषा ऐकतो त्याला आपण मातृभाषा म्हणतो. त्यामुळे आपली मराठी भाषा ही आज आपली मातृभाषा आहे. प्रत्येकाची मातृभाषा मराठीच असेल असंही नाही. प्रत्येकाची मातृभाषा ही वेगवेगळी असू शकते. कोणाची हिंदी, कोणाची उर्दू, कोणाची तमिळ, कोणाची तेलुगू अशा वेगवेगळ्या मातृभाषा आहेत. तर आपली मातृभाषा ही मराठी आहे आणि आपण आज मराठी विषयातली माझी मराठी ही कविता शिकत आहोत. तर आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते. असा कोणीही सापडणार नाही ज्याला आपल्या आईविषयी प्रेम नाही. तर तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते. आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी म्हणजे मराठी भाषेची महानता, महत्त्व या कवितेतून कवयित्रीने आपल्याला व्यक्त करून दाखवलेली आहे. कवयित्री सांगतायत या माझ्या मराठी या कवितेमध्ये त्या सांगत आहेत की आपल्याला आपल्या आईविषयी जसा आपुलकीपणा वाटतो, जशी आपली आई आपल्याला आदराची वाटते, तशीच आपली मातृभाषा ही आपल्याला आदराची वाटते. आपल्या भाषेतून, आपल्या मातृभाषेतून आपण आपले विचार सहजतेने व्यक्त करू शकतो. मग अशी ही मराठी आपली मातृभाषा, त्या भाषेविषयीची महानता कवयित्रीने कशा प्रकारे वर्णन केलेली आहे चला तर पाहूया. काय म्हणतायत कवयित्री? माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात हो नये उतराई. या पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला जे दोन कठीण शब्द आलेले आहेत. पहिला आहे ऋण. ऋणात. ऋणात म्हणजे काय? कर्जात. थोडक्यात काय तर त्या आईच्या, त्या भाषेच्या कृतज्ञतेत असणे. आणि दुसरा शब्द आहे उतराई म्हणजेच उपकार फेडणे. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्या कर्जातून आपल्याला मुक्त होण्यासाठी जे उतराई आहे म्हणजेच उपकार फेडणे आहे, त्या शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे. कवयित्री काय म्हणतायत? माझी भाषा माझी आई. माझी मराठी भाषा ही माझी आई आहे. अर्थ भावनांना देई. माझी आई जशी माझ्या सगळ्या भावनांचा अर्थ समजून घेते, तशाच प्रकारे मी मराठीमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या या भावनांना अर्थ प्राप्त होतो. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. कवयित्रीला वाटतं की तिच्या ऋणात, तिच्या कृतज्ञतेत सहज सतत असंच राहावं. कधीही मला तिचे उपकार फेडावे लागू नये. मी तिच्या कर्जात, तिच्या ऋणात असाच कायम राहू इच्छितो. मला तिच्या ऋणातून मुक्त होण्याची इच्छा नाहीये असं कवयित्री पहिल्या कडव्यात सांगतात. कवयित्री पुढे काय म्हणतात? तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. कवयित्रीला काय सांगायचे? मृणालिनी कानिटकर जोशी या कवयित्री आपल्याला सांगतायत की तिच्या एक एक शब्दाला रत्न व कांचनांचे मोल आहे. जशा प्रकारे रत्न आणि कांचन. कांचन म्हणजेच काय तर सोने. कांचन म्हणजेच काय तर सोने. कांचन याचा अर्थ आहे सोने. आज सोन्याचा भाव काय आहे, सोन्याची किंमत काय आहे आज सगळ्यांना माहिती आहे आपल्याला.
रत्न म्हणजेच काय? मूल्यवान खडे जे अतिशय महाग असतात, जे आपण आपल्या मौल्यवान दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रत्न वापरतो ते अतिशय महागडे आणि चांगले असतात. तर कवयित्री म्हणतायत की तिच्या एक एक शब्दाला सोन्याचं, रत्नांचं मोल आहे. ती सोन्याप्रमाणे मूल्यवान आहे, किमती आहे. कधी तप्त लोहापरी, कधी चांदणे शिश. कधी ती उष्ण गरम लोहासारखी असते. लोखंड माहितीये? तर आपण जेव्हा लोखंडाला तापवतो, गरम करतो, तेव्हा त्याची उष्णता तुम्हाला दिसली असेल. त्यानंतर कधी ती चांदण्यांप्रमाणे शीतल आहे. माझी मराठी भाषा ही जेव्हा आपण बोलतो, जेव्हा राग व्यक्त करतो, तेव्हा आपल्या व्यक्त होणाऱ्या भावनेतून ती व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती तप्त लोहासारखी असते. कधी आपल्याला कोणाचे शब्द कटू वाटतात, कधी काही गोष्टी आपल्या कानावर ऐकण्यास आपल्याला कठीण जातात, ती तप्त लोहासारखी असते. आणि कधी हळूवार आपल्या भावनांना ती अर्थ प्राप्त करून देते. म्हणजे चंद्राच्या चांदण्यांची जी शीतलता, जे थंडावा असतो, तो तिच्या शब्दांमध्ये आपल्याला जाणवतो. पुढे कवयित्री म्हणतात, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेवुनिया नाना बोली माझी मराठी सजली. या रानवाऱ्याच्या गंधामध्ये, रानवारा हा सतत जंगलातून येणारा जो वारा असतो, रानातून येणारा वारा असतो, त्याच्यामध्ये रानातील सगळ्या फुलांचा सुगंध मिसळलेला असतो. आणि आपल्यापर्यंत तो जेव्हा पोहोचतो, तेव्हा या रानवाऱ्याचा गंध, हा जो सुगंध आहे, आपल्याला मोहित करतो. त्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा सुगंध जाणवतो. तशाच प्रकारे माझी मराठी ही या रानवाऱ्याच्या गंधाप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भिजलेली आहे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सामावलेली आहे. लेवुनिया नाना बोली. लेवुनिया म्हणजेच परिधान करून. लेवणे म्हणजेच काय? परिधान करणे. लेवुनिया नाना, विविध प्रकारच्या बोली भाषांना परिधान करून माझी मराठी भाषा नटली आहे. वेगवेगळ्या बोलींच्या वैभवांनी ती सजली आहे, असं कवयित्रींना सांगायचं. कवयित्री काय म्हणतात की आपल्या मराठी भाषेच्या वेगवेगळ्या बोली भाषा आहेत. वऱ्हाडी भाषा, खानदेशी अहिराणी बोली भाषा, त्यानंतर कोकणी मराठी भाषा, अशा आपल्या वेगवेगळ्या मराठी भाषा आहेत. आणि या सगळ्या मराठी भाषा म्हणजेच या वेगवेगळ्या प्रकारच्या बोली भाषेंनी माझी ही मराठी सजलेली आहे. पुढे कवयित्री म्हणतात, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. ती म्हणते की माझ्या भाषेचे हे अमृत जो कोणी प्राशन करेल, जो कोणी सेवन करेल, जो कोणी या माझ्या भाषेचे अमृत पिईल, तो भाग्यवंत आहे, तो नशीबवान आहे. म्हणजेच ज्या कुणाला ही मराठी भाषा अवगत होईल, या मराठी भाषेला जो कोणी अवगत होईल, ज्याला कोणाला ही मराठी भाषा शिकायला मिळेल, तो खराच भाग्यवंत आहे. ज्या कुणाची मातृभाषा ही मराठी भाषा असेल, तो खरा नशीबवान आहे, असं कवयित्री म्हणतात. का? कारण तिच्यामध्ये दुजा भाव नाहीये. ती कुणामध्ये भेद करत नाही, ती कुणामध्ये फरक करत नाही. कोणताही पंथ, मग तो कोणताही पंथ असो, धर्म असो, ती कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. ती सगळ्यांना सामावून घेत असते. थोडक्यात काय तर आपण शिखांच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा संत तुकारामांचे अभंग पाहिले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मराठी भाषेला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा प्राप्त करून दिला. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील सगळ्यात पहिला आद्य ग्रंथ मानला जातो. तिथून मराठी भाषेची सुरुवात झाली. संत रामदासांनी मनाचे श्लोक लिहून मराठी भाषेला आणखीन दूरवरपर्यंत पोहोचवले. वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या कार्याने आपल्या या मराठी भाषेचा गोडवा आणखीन वाढवला. आपल्या अभंग, ओवी, रचना वेगवेगळ्या लेखकांनी, कवयित्रींनी, वेगवेगळ्या कथाकारांनी, कादंबरीकारांनी या मराठी भाषेला आणखीन समृद्ध केलं. तसेच म्हणून पूर्वीचे जे संत तुकाराम महाराज आहेत, संत नामदेव आहेत, मनाचे श्लोक लिहिणारे संत रामदास आहेत, या सगळ्यांनी मराठी भाषेला समृद्ध केलं. आणि म्हणून म्हणतात की कोणताही पंथ असो, तिच्यामध्ये दुजा भाव नाही, ती कुणामध्ये भेद करत नाही, असं कवयित्री सांगतायत. कवयित्री आपल्याला पुढे काय म्हणतायत? माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. माझ्या मराठी भाषेची
काय वर्णावी थोरवी दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. थोरवी म्हणजेच काय तर मोठेपणा, महानता. तर माझ्या मराठी भाषेचे मोठेपण, माझ्या मराठी भाषेची महानता मी कशी काय वर्णन करू. या वर्णन करायला माझ्याकडे काही शब्द आहेत. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. आज मराठी भाषिक हे बाहेर वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन वसलेले आहेत, तिथे राहत आहेत. काही कामानिमित्त गेलेले आहेत, काही जणांनी काही मोठमोठे बिझनेस पण तिथे सुरू केलेले आहेत आणि ते त्या देशामध्ये आज राहतात. म्हणजे माझी मराठी भाषिक हे वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचलेले आहेत आणि आजही म्हणून माझ्या मराठीची ओवी, माझ्या मराठी भाषेचा गोडवा आज मला या दूर देशांमध्ये सुद्धा ऐकू येतो असे कवयित्री सांगतात. या लोकांच्या तोंडून जी मराठी भाषा बोलली जाते ती मराठी भाषा आज माझी वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचलेली आहे. ओवी म्हणजे काय तर एक कवितेतला एक छंद प्रकार आहे, एक काव्य प्रकार ओवी आहे. म्हणून माझ्या मराठीची ओवी आज दूर देशी ऐकू येते असं कवयित्री सांगतात. म्हणून थोडक्यात कवयित्रींना सांगायचंय, आपल्या मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते. आपल्या भावनांना ही आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा ही अर्थ प्राप्त करून देते. आपल्या भाषेविषयी आपल्या मनात आपुलकी, प्रेम असते. जसे आपल्या आईबद्दल आपल्या मनात आदराची भावना असते, आपुलकी असते, तशीच भावना आपल्या या मराठी भाषेबद्दल सुद्धा आपल्या मनात असते असं आज कवयित्री आपल्याला माझी मराठी या कवितेतून स्पष्ट करतात. तुम्हाला थोडक्यात मी परत एकदा काही शब्दांचे अर्थ सांगून देते. इथे आहेत मोल. मोल म्हणजे किंमत. मोल म्हणजे किंमत. त्यानंतर आला होता तप्त. तप्त म्हणजेच काय गरम. आणि नाना. नाना म्हणजेच काय वेगवेगळ्या प्रकारची. नाना वेगवेगळे. अशा प्रकारे आपण काही कठीण शब्द याच्यामध्ये पाहू शकतो. या शब्दांचा अर्थ तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिला जाईलच, पण माझी मराठी ही कविता तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातून व्यवस्थितरित्या वाचून पाहावी आणि गाऊन सुद्धा पाहावी. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. अशा प्रकारे तुम्ही ती गाऊन सुद्धा पाहू शकता आणि स्वाध्याय आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. धन्यवाद.